वरून शिवसेनेचे माजी आमदार आणि नेते रवींद्र धंगेकर हे निलेश घावळ प्रकरणामध्ये भाजपच्या काही नेत्यांवरती आरोप करतायत। मात्र काल एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांची भेट झाली, त्यानंतर मात्र धंगेकरांना एकनाथ शिंदेंनी नक्की काय सांगितलेलं आहे आपण हे थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महायुती म्हणून तुम्ही भाजप असेल, अजितदादांचे राष्ट्रवादी आणि तुमची शिवसेना एकत्रित आहे। गुन्हेगारीवरून तुम्ही जे आरोप करताय त्यावरून एकनाथ शिंदेंनी तुम्हाला समज दिली किंवा कानमंत्र दिला अशा पद्धतीची चर्चा आहे। नक्की काय बोलणं झालं तुमच्यामध्ये, काय सांगितलंय? काल तुमच्या माध्यमाशी शिंदे साहेब बोललेत, जे काय बोललेत ती माझी भाषाच बोललेत आणि मी जे काय म्हणत होते साहजिकच आहे की पुण्यात गुन्हेगारी मूळ नष्ट केलं पाहिजे आणि त्या संदर्भात मी 11 वाजता बैठक आपल्या सगळ्यांना बोलवणार आहे आणि एकत्र मी माझी आणि शिंदे साहेबांची चर्चेचं बी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये मी जे काय त्यांना सांगितलंय त्याच्या म्हणजे मी काय माझे मुद्दे सांगितले ते त्यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं। माझं म्हणणंच आहे की याच्यामध्ये गुन्हेगारी नष्ट झाली पाहिजे, एवढंच माझं मत आहे आणि हे शिंदे साहेबांनी बोलण्यापेक्षा हे दादांनी बोलायला पाहिजे, एवढाच विषय होता। म्हणजे शिंदे साहेबांनी बोलण्याच्या ऐवजी चंद्रकांत दादा बोलले असते तर बरं झालं। हां, पुणेकरांना कळलं असं एवढं, बाकीचं मी 11 वाजता बोलतोच। तर काल शिंदे साहेब बोलताना असं म्हणाले की पुण्यातली गुन्हेगारी जी आहे ती नष्ट झाली पाहिजे, गुन्हेगार कोणता का असाना त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुमचं समर्थन केलं असंच म्हणायचं? नाही, समर्थन नाही, मला शिंदे साहेबांचं मनापासून कौतुक करायला लागेल की एक कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहतात ते काल मी तुमच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं आणि त्यांचं म्हणणं ते आता तुमच्यावर होतं की गुन्हेगारी नष्ट झाली। मी तेच म्हणतो, गुन्हेगारी नष्ट झाली, मी वेगळं काय बोलतो तेच बोलतो। मात्र ते बोलताना असंही म्हणाले की महायुतीमध्ये दंगा नको किंवा मग म्हणजे फक्त गुन्हेगारीवरून बोलले नाहीत, वैयक्तिक टीका करू नका असं सांगितलं, मग असं समजायचं का? नाही, मी आता 11 वाजता तुमच्याशी बोलतो गोष्ट, म्हणजे सगळ्यांनाच त्याच्यामध्ये बोलता येईल आणि त्यांनी जे सांगितलं ते माझ्यापेक्षा तुमच्या माध्यमाला तुम्ही काल प्रसारित केलं आणि मी जे काय मला बोलायचं ते 11 वाजता तुमच्याशी स्पष्ट बोलतो। मात्र तुम्ही असं बोलताना असं म्हणालात की हे शिंदे साहेबांनी बोलण्याच्या ऐवजी दादांनी बोलायला पाहिजे होतं, म्हणजे पुण्याचे लोकप्रतिनिधी म्हणून की मंत्री म्हणून की नक्की काय, किंवा तुम्ही जे त्यांच्या सहकार्यांवरती आरोप केलेले आहेत त्या आरोपांना उत्तर द्यायला पाहिजे? आता ह्याला मी 11 वाजता माझ्याकडे अजून काही मसाला आहे, त्याच्यावर मी बोलेल आणि त्याच्यावर हे बोलेल की शिंदे साहेबांची चर्चा मी काय लपून ठेवणारा कार्यकर्ता, जी काय ते समोर मी त्यांनी जे काय विचारण्यापूर्वी समाजात कळतं काय चाललंय ते आणि माझं आतून अख्खे भारतीय जनता पार्टीचे लोक बी समर्थन करतात, फक्त आता समोर येऊन बोलत नाही। कोणाला नको ही गुन्हेगारी आणि हे सगळं मी सविस्तर तुमच्याशी 11 वाजता बोलेल। आता पुण्यातली गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय किंवा निलेश घावळ प्रकरणावरून आरोप केले जात आहेत, निलेश घावळ देशाबाहेर पळून गेला, हे कुणाचं अपयश आहे असं तुम्हाला वाटतं? आता ते आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत घेतली जाणार आहे, ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ती दिली जाणार आहे, हे सगळं होण्याच्या आधीच त्याला आधीच रोखता आलं असतं ना? आता हे सगळं 11 वाजता बोलतो ना, एकदम ताकदीने बोलतो। आपल्याला काय, समाजासाठीच आपलं जीवन आहे आणि त्यामुळं मी नेहमी म्हणतो की मी पहिला पुणेकर आहे आणि नंतर राजकारण आहे। म्हणजे दंगेकर काही या प्रकरणावरून मागे हटणार नाही, काय त्यांनी शिंदे साहेब तरी कुठं म्हणलंय की गुन्हेगारी वाढवा, तेच म्हणते नष्ट करा, मी तेच म्हणते नष्ट करा, एवढाच विषय। आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी चर्चा झालेली आहे ती चर्चा मी 11 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगेन। मात्र पुण्यातली गुन्हेगारी नष्ट व्हावी हे सुद्धा एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे, त्यामुळं मी या प्रकरणावरून मागे हटणार नाही। त्यामुळं या प्रकरणामध्ये आणखी काही मसाला माझ्याकडे आहे तो मी 11 वाजता पत्रकार परिषदेमध्ये सांगेन, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।